कधी विचार केलाय का, जर मी तुम्हाला असं म्हटलं की रोजच्या वापरातील अगदी सामान्य वाटणाऱ्या गोष्टी हळूहळू आपल्या शरीराला आतून पोखरत आहेत, तर तुमचा विश्वास बसेल? आपल्या कपड्यांपासून ते आपण खात असलेल्या अन्नापर्यंत आणि मायक्रोवेव्हपासून ते रात्रीच्या उशांपर्यंत आपण या सगळ्याला एकदम नॉर्मल मानून चालतो. पण एका नवीन अभ्यासानुसार आपल्या या आधुनिक जीवनशैलीमुळे मानवी शरीरात रसायनांचा म्हणजेच केमिकल्सचा संचय खूप वेगाने वाढत आहे. आजच्या या विशेष विश्लेषणात आपण याच रोजच्या सवयीमागे लपलेले गंभीर धोके उलगडणार आहोत. अशा गोष्टी ज्या अगदी शांतपणे आपली ऊर्जा, झोप आणि हॉर्मोन्सवर हल्ला करत आहेत. आता साहजिकच एक प्रश्न पडतो, आपल्या आजूबाजूच्या या आधुनिक सोयीसुविधा आपल्याला खरोखरच आजारी पाडत आहेत का? बघा, वरवर पाहता आपल्याला वाटतं की आपलं आयुष्य किती सोपं झालंय, आपण वेगाने प्रगती करतोय. पण सोयीस्कर असणं म्हणजे निरोगी असणं असा त्याचा अर्थ मुळीच होत नाही. आपण नकळतपणे आपल्या आरोग्यापेक्षा या इन्स्टंट सोयींना जास्त महत्त्व दिलं आहे. पण खरी समस्या तर अजून यायची आहे. औद्योगिक क्रांतीनंतर हे जग पूर्णपणे बदलून गेलं. स्वस्त कपडे, इन्स्टंट अन्न आणि केमिकल बेस असलेली उत्पादने यांनी संपूर्ण बाजारपेठ व्यापली. इंडस्ट्रियल सोय आणि आपलं जैविक आरोग्य यांच्यात एक फार मोठी दरी निर्माण झाली. निसर्गाला आणि आपल्या शरीराच्या मूळ जैविक गरजांना कुठेतरी मागे टाकून आपण फक्त आणि फक्त वेगाला प्राधान्य दिलं. आणि याच तडजोडीमुळे आज आपल्याला सततचा थकवा, ब्रेन फॉग आणि ॲसिडिटी यांसारख्या समस्यांना रोज सामोरे जावं लागत आहे. बघा, आजार काही एका रात्रीत अचानक येत नाहीत, ते अशा छोट्या छोट्या गोष्टींमधून वर्षानुवर्षे शरीरात जमा होत असतात. विभाग 1. आपले कपडे आणि त्यातील लपलेले धोके. आता सिंथेटिक आणि पारंपरिक कपड्यांमधील फरक अगदी स्पष्ट आहे. विचार करा, पॉलिस्टर आणि नायलॉन हे काही निसर्गात उगवत नाहीयेत, ते केमिकल लॅबमध्ये बनवलेले मटेरियल आहेत. आता गंमत बघा, संशोधनानुसार जेव्हा शरीराला घाम येतो तेव्हा आपल्या त्वचेची छिद्रे उघडतात आणि त्वचा या सिंथेटिक कपड्यांमधील मायक्रोप्लास्टिक्स आणि रसायने वेगाने शोषून घेते आणि आपण दिवसाचे चक्क 10 ते 15 तास या कपड्यांमध्ये घालवतो. या उलट सुती कपडे किंवा सिल्क हे आपले पारंपरिक कपडे शरीराला श्वास घेऊ देतात. ते नैसर्गिक ऊर्जेचा प्रवाह खंडित करत नाहीत आणि म्हणूनच ते मानवी आरोग्यासाठी अधिक अनुकूल आहेत. आता आपल्या सकाळच्या रुटीनकडे वळूया. हे सकाळचे विषारी चक्र खरोखरच घातक आहे. एका सामान्य दिवशी आंघोळीच्या वेळी वापरल्या जाणाऱ्या या कमर्शियल उत्पादनांमधून अनेक रसायने थेट आपल्या शरीराच्या संपर्कात येतात. आपली त्वचा हे केवळ एक आवरण नाहीये, तर तो एक जिवंत अवयव आहे. तोही ही रसायने थेट रक्तप्रवाहात शोषून घेतो आणि यानंतर आपण काय करतो? रिकाम्या पोटी थेट कॅफीन घेतो, जे रातभर तहानलेल्या शरीराला आणखी डिहायड्रेट करतं. हे एक अत्यंत हानिकारक चक्र आहे, जे आपण रोज न चुकता फॉलो करतोय. यातला सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा की जास्त फेस म्हणजे जास्त स्वच्छता हा केवळ एक भ्रम आहे, एक इल्युजन आहे. कमर्शियल उत्पादनांमध्ये फक्त फेस आणण्यासाठी सल्फेटसारखी घातक रसायनं वापरली जातात. या फ्रेश मार्केटिंगच्या खोट्या आश्वासनांना भुलून आपण मुलतानी माती आणि हर्बल तेलांसारखे अत्यंत साधे आणि सुरक्षित नैसर्गिक उपाय सोडून दिले आहेत. पूर्वीच्या काळात अशा उत्पादनांमध्ये ही केमिकल गुंतागुंत नव्हती, म्हणूनच त्वचेच्या आणि केसांच्या समस्याही खूप कमी होत्या. विभाग 2. इन्स्टंट फूड ट्रॅप, आधुनिक अन्नाचं कटू सत्य. आता बाथरूममधनं थेट किचनमध्ये येऊया. आधुनिक फास्ट फूड आणि पारंपरिक स्लो कुकिंग यांची तुलना केली तर सत्य खरोखरच भयंकर आहे. अल्ट्रा रिफाईंड गहू आणि 2 मिनिटात तयार होणारे नूडल्स आज सर्वांना हवे आहेत, पण या प्रक्रियेत अन्नातील बहुतांश आवश्यक पोषक तत्वे नष्ट होतात. पूर्वी आपले लोक धान्य भिजत ठेवून आणि आंबवून संथ गतीने शिजवत असत, कारण आपली मानवी पचनसंस्था ही अशा झटपट वेगासाठी बनलेलीच नाहीये. अन्नाचे योग्य पचन होण्यासाठी वेळेची आणि एका अचूक नैसर्गिक प्रक्रियेची गरज असते, जी आपण आज सोयीपायी पूर्णपणे विसरलो आहोत. मग इथे एक मोठा प्रश्न निर्माण होतो, आपण आपल्या शरीराचे इशारे दुर्लक्षित करत आहोत का? सकाळी उठल्यावर तोंडातून दुर्गंधी येणे, ऊर्जेचा अभाव जाणवणे किंवा तोंड कोरडे पडणे हे केवळ किरकोळ आजार नाहीत. हे आपले शरीर आपल्याला देत असलेले अत्यंत महत्त्वाचे सिग्नल्स आहेत. शरीर अक्षरशः ओरडून सांगत असतं की ही इन्स्टंट जीवनशैली आणि पाण्याची कमतरता त्याला आतून कमकुवत करत आहे, पण आपण त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करतो. आता वळूया विभाग 3 कडे, मायक्रोवेव्ह कल्चर आणि प्लास्टिकचे दुष्परिणाम. ओके, आता या मुद्द्याकडे थोडं लक्ष द्या. प्लास्टिकला गरम करण्याचे धोके खरोखरच चिंताजनक आहेत. अनेक अभ्यासांतून असं स्पष्ट दिसून आलंय की मायक्रोवेव्हमध्ये प्लास्टिक गरम केल्यास अन्नामध्ये लाखो मायक्रोप्लास्टिक्स आणि नॅनोप्लास्टिक्सचे कण मिसळू शकतात. हे कण अगदी थेट आपल्या पेशींमध्ये प्रवेश करतात.
जे झटपट आहे ते नेहमीच सुरक्षित असतं. हा आपला समज पूर्णपणे चुकीचा आहे. मानवी उत्क्रांतीच्या इतिहासात विचार केला तर अन्नावर प्रक्रिया करण्याची ही पद्धत पूर्णपणे अनैसर्गिक आहे. आधुनिक गरम करण्याच्या पद्धती आणि आपली नैसर्गिक उत्क्रांती यात खूप मोठा विरोधाभास आहे. लाखो वर्ष आपलं शरीर नैसर्गिक वातावरणात विकसित झालंय. मातीची भांडी, लोखंड, लाकूड किंवा आगीवर शिजवलेलं अन्न हे आपल्या शरीराच्या उत्क्रांतीचा भाग आहे. पण आजचे हे प्लास्टिक कंटेनर्स आणि मायक्रोवेव्हचं रेडिएशन आपल्या शरीरासाठी पूर्णपणे अपरिचित आहेत. ही आधुनिक सोय आपल्या पेशींना अक्षरशः गोंधळात टाकते. विभाग 4 द सायलेंट स्लीप क्रायसिस, झोपेचं मूक संकट. आपल्यापैकी अनेकांना वाटतं की बाबा 5 तास झोप मिळाली तरी खूप झालं, चालून जातं. पण तसं अजिबात नाहीये. वैद्यकीय आकडेवारीनुसार अपुऱ्या झोपेमुळे हार्मोन्सचं संतुलन बिघडते आणि अनेक जुनाट आजारांचा धोका वाढतो. झोप ही केवळ एक विश्रांती नाही, तर मेंदू स्वतःला डिटॉक्स करण्याची आणि स्मृती साठवण्याची ती एक अत्यंत महत्त्वपूर्ण जैविक प्रक्रिया आहे. शरीरातील हार्मोन्स पूर्ववत करण्याचं नाजूक काम याच वेळी होतं. त्यामुळे झोपेशी तडजोड करणं म्हणजे थेट शारीरिक आणि मानसिक आजारांना रेड कार्पेट टाकण्यासारखं आहे. आणि इथेच सर्वात मोठी चूक होते. पूर्वी रात्रीचा अर्थ असायचा शांतता, अंधार आणि जैविक विश्रांती. पण आजचा आपला वर्तमानकाळ काय आहे? स्क्रीनची ब्ल्यू लाईट, डोपामाइनचा ओव्हरलोड आणि सतत सोशल मीडियावर स्क्रोल करत राहणे. आपला मेंदू आजही आदिम काळासारखाच काम करतो, पण ह्या अत्याधुनिक वातावरणामुळे आपण मेंदूला झोपण्याची योग्य वेळच ओळखू देत नाही. यामुळे आपण आपलीच नाही तर आपल्या पुढच्या संपूर्ण पिढीची झोप आणि आरोग्य धोक्यात आणलं आहे. विभाग 5 द डेंजर ऑफ ब्लाइंड ट्रस्ट, आंधळा विश्वास आणि मार्केटिंगचा धोका. आपण रोज पाहतो सेलिब्रिटींच्या जाहिराती किंवा डॉक्टरांनी प्रमाणित केलेले लेबल्स वाचून आपण डोळे झाकून उत्पादने विकत घेतो. त्यातील घटक आपल्यासाठी खरोखर सुरक्षित आहेत का हे आपण कधीच पलटून तपासून पाहत नाही. आपण आपल्या शरीरात नक्की काय जात आहे यावर विचार करणंच जणू थांबवलं आहे. या गोंगाट करणाऱ्या मार्केटिंग मोहिमांवर आंधळा विश्वास ठेवण्याची ही सवय अत्यंत घातक आहे. एक प्रकारे आपण स्वतःहून या जागरूकतेचा अभाव ओढवून घेतला आहे. एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. अस्वास्थ्यकर यंत्रणा म्हणजे चुकीच्या गोष्टी नेहमी खूप गोंगाट करतात, पण आपल्या शरीराचा आवाज अतिशय नाजूक आणि सूक्ष्म असतो. आज जाहिरातींचा आणि बाह्य जगाचा आवाज इतका मोठा झालाय की आपण स्वतःच्या शरीराचे छोटे साधे संकेत ऐकणंच विसरून गेलो आहोत. शरीर नेहमीच आपल्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतं, फक्त आपण शांत होऊन ते ऐकण्याची गरज आहे. शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा विभाग, रिक्लेमिंग कॉन्शियस नॅचरल लिव्हिंग म्हणजे नैसर्गिक जीवनशैलीकडे परत जाणे. आता यावर उपाय काय? याचा अर्थ असा नाही की आपण आधुनिक जगाचा पूर्णपणे त्याग करायचा किंवा रानात जाऊन राहायचं. अजिबात नाही. त्याऐवजी आपण पारंपरिक जीवनातील साधेपणा आणि सजगता आजच्या जीवनशैलीत सहज स्वीकारू शकतो. आपल्या शरीराचे संकेत काळजीपूर्वक ऐकणे, पारंपरिक पद्धतीने तयार केलेले स्वच्छ अन्न निवडणे, नैसर्गिक सूर्यप्रकाश अंगावर घेणे आणि शारीरिक हालचालींना प्राधान्य देणे हे अगदी सोपं आणि शक्य आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणतीही गोष्ट खाण्यापूर्वी किंवा वापरण्यापूर्वी क्षणभर थांबून स्वतःला हा प्रश्न विचारणे, हे खरोखरच माझ्या शरीरासाठी योग्य आहे का? आरोग्यातील हे मोठे बदल काही महागड्या जिममधून किंवा क्रॅश डाएटमधून होत नाहीत, तर रोजच्या छोट्या, साध्या आणि जाणीवपूर्वक घेतलेल्या निर्णयांमधून सुरू होतात. एका प्रख्यात विचारवंताने म्हणलंय, आपल्या शरीराची काळजी घ्या, कारण तीच एकमेव जागा आहे जिथे आपल्याला आयुष्यभर राहायचं आहे. हा विचार कायम लक्षात ठेवा. आपलं शरीर हे आपलं खरं घर आहे आणि त्याला स्वच्छ, सुरक्षित आणि निरोगी ठेवणं ही सर्वस्वी आपलीच जबाबदारी आहे. तर मंडळी, सजगता हेच सर्वात मोठे औषध आहे. अवेअरनेस इज द ग्रेटेस्ट मेडिसिन. आजच्या या विश्लेषणातून आपण जी माहिती पाहिली ती केवळ भीती निर्माण करण्यासाठी नव्हती, तर आपल्या सर्वांमध्ये एक योग्य जाणीव निर्माण करण्यासाठी होती. जर तुम्हाला हे विश्लेषण अर्थपूर्ण आणि उपयुक्त वाटले असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे विश्लेषण तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका. कारण योग्य आणि खरी माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे ही आजच्या काळाची सर्वात मोठी गरज आहे. स्वतःची काळजी घ्या, निरोगी रहा आणि सर्वात महत्त्वाचं, जागरूक रहा.